वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शांती शांती शांतिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण उपनिषदाचा अभ्यास करतोय। वेदांत वैभव हा उपक्रम आपला सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपली 4 उपनिषदं झाली आहेत, ईश, केन, कठ आणि प्रश्न। आणि आता सुरू आहे ते मुंडक उपनिषद। मी मागेच म्हटलं होतं की मुंडक उपनिषद हे समजायला त्या मानाने पुष्कळ सोपं आहे, कारण ते बरंचसं प्रपंचाशी संबंधित आहे की प्रपंचातले धोके किंवा त्याच्यातले दोषही सांगितले आहेत, पण इथे कुठेही प्रपंच करू नका किंवा प्रपंच टाळायला सांगितलं नाही आहे, किंवा अगदी सामान्य माणसाची नस ओळखून किंवा त्याची सायकॉलॉजी जाणून हे उपनिषद सांगितलेलं आहे। त्यामुळे ते बऱ्याच प्रमाणात आपलंसं वाटतं आणि आपल्याला उपयोगी असणाऱ्या अनेक गोष्टींची ह्याच्यामध्ये माहिती पण मिळालेली आहे आणि त्यामुळे आपलं जीवन अधिक उन्नत, अधिक समृद्ध, अधिक प्रगत कसं करायचं ह्याचेही काही टिप्स आपल्याला ह्या उपनिषदात मिळतात। त्यामुळे मुंडक उपनिषद आणि पुढे तर आपल्याला एक कथा येणारच आहे, ती तर अगदी आपलीच कथा आहे, ती 3ऱ्या मुंडकामध्ये येणार आहे, ती आपण बघूया। पण आत्ता आपलं सुरू आहे ते पहिलं मुंडक, प्रथम मुंडक हा आणि द्वितीय खंड हा। एक खंड झाला। आपण बोललो होतो की या मुंडकाच्या भागांना सुद्धा मुंडक अशीच संज्ञा आहे। इथे अध्याय म्हटलेलं नाही आहे, इथे वल्ली म्हटलेलं नाही आहे, इथे अनुवाक म्हटलेलं नाही आहे, तर इथे त्या भागाला म्हटलं आहे मुंडक। प्रथमः मुंडकः आणि त्याच्यातला आज आपण बघणार आहोत तो द्वितीय खंड हा, त्याच्यातला 2रा भाग। असे 6 भाग आहेत आणि 6 भाग आपण 6 एपिसोडमध्ये किंवा 6 सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे मंत्र आहेत। वेगवेगळे म्हणजे मंत्रांची संख्यासुद्धा वेगवेगळी आहे। या भागामध्ये 13 मंत्र आहेत। मागच्या भागामध्ये पहिल्या खंडामध्ये मला वाटतं 9 मंत्र होते, यामध्ये 13 आहेत आणि तेही सगळेच महत्त्वाचे आहेत। त्याच्यासाठी थोडी आपल्याला पार्श्वभूमी बघायला लागेल। मुंडक उपनिषद कोण आहे, गुरु कोण आहे, शिष्य कोण आहे, हेही बघण्याची थोडीशी पार्श्वभूमी आपण बघूया आणि म्हणजे मग आपल्याला पुढची लिंक लागेल किंवा तो संदर्भ बरोबर आपल्याला कळणार आहे। आता शौनक ऋषी होते। शौनक ऋषींना म्हटलेलं आहे महाशालः, अतिशय संपन्न, अतिशय मोठं गुरुकुल चालवणारे, ज्यांच्याकडे स्वतःच्या गुरुकुलामध्ये 28,000 छात्र शिकत होते। डोनेशन फी वगैरे काही नाही बरं का, पण 28,000 छात्रांची सोय तर मिनिमम तर करायला पाहिजे, किमान सोय तर करायला पाहिजे। त्यांचं खाणं पिणं, कपडा लत्ता, अंथरूण पांघरूण या सगळ्याची सोय करत असतील म्हणजे ते स्वतः किती संपन्न होते। कुणाकडे शौनक ऋषी आलेत, हे शौनक ऋषी हे स्वतः संपन्न होते, पण तरी काही त्यांचे जे प्रश्न होते ते अनुत्तरित राहिले होते आणि त्यांना त्याची जिज्ञासा होती
त्याची तळमळ होती, त्याची उत्तरं जाणून घेण्याची ओढ होती. आणि म्हणून ते आणखीन आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशा अंगिरस ऋषींकडे आले. आणि अंगिरस ऋषींना त्यांनी एकच प्रश्न विचारला की एक जाणल्यावर सगळं जाणता येईल असं काय आहे. प्रश्न काय विचारला होता त्यांनी? प्रश्न असा विचारला होता, कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वम इदम विज्ञातम भवती. एक जाणलं की सगळं जाणता येईल असं काय आहे. आणि त्याचं उत्तर अंगिरसाने इतकं सुंदर दिलं होतं, इतकं समर्पक, इतक्या योग्य शब्दामध्ये की त्याच एका तत्वापासनं, एका शक्तीपासनं कसं सगळं हे विश्व निर्माण झाले. चरही आहे, अचरही आहे, जडही आहे आणि चैतन्यमय पण आहे. म्हणजे अगदी दगडधोंडेसुद्धा त्यांनीच निर्माण केलेत. आणि जीवजंतू, कीटक, पशु पक्षी, नद्या हे सगळं त्यांनी निर्माण केलं आहे. म्हणजे चैतन्यात पण तो आहे आणि जडात पण तो आहे. असं सांगताना त्यांनी अनेक उदाहरणं सांगितली. आणि अनेक उदाहरणं अशी शिष्याच्या मनावर बिंबवत अंगिरस ऋषी आता पुढे चाललेले आहेत. आता शौनकसुद्धा सुखावला. आपली निवडसुद्धा योग्य आहे अशी शौनकाची खात्री पटली. त्यामुळे आता आपल्याला ह्या आपल्या गुरूंकडनं पूर्ण ज्ञान मिळेल किंवा आत्मज्ञान मिळेल ह्याची त्याला आता खात्री पटली. आणि म्हणून आता आणखीन त्यांचा संवाद पुढे कसा सुरू राहतोय तेही आपण बघणार आहोत. पुढे आता काय म्हणत आहेत बघूया आता आपण. आता आजच्या भागामध्ये आपण यज्ञाची आणि विशेषतः अग्नीची माहिती करून घेणार आहोत. अग्नी हा तर आपल्या अतिशय जवळचा आहे, आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. अग्नीशिवाय आपलं काहीच चालणारच नाही. अग्नी कुठे आहे? आपल्या घरात आहे, आपल्या समाजात आहे आणि आपल्या शरीरातसुद्धा आहे. म्हणजे व्यष्टीमध्ये आहे, समष्टीमध्ये आहे, परमेष्टीमध्ये आहे. सूर्यचंद्र विद्युत या रूपाने तो संपूर्ण ब्रह्मांडात आहे. अग्नी आपल्या पृथ्वीवरचा जो अग्नी आहे, जो आपण पेटवतो, जो आपण प्रज्वलित करतो, तो अग्नी आहे. आपल्या पोटातला अग्नी आहे, आपल्या नेत्रातलं तेज आहे, आपल्या बुद्धीचं तेज आहे. असं अनेक प्रकारे अग्नी आपल्याला भेटत असतो. आणि त्याच अग्नीची आणखीन कितीतरी रूपं जी आपल्याला अज्ञात आहेत ते आज आपण या निमित्ताने, या प्रथम मुंडकातल्या द्वितीय खंडाच्या निमित्ताने आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. आणि यज्ञाचं नेमकं महत्त्व काय. मागे आपण भगवद्गीतेमध्ये 12 यज्ञ पाहिले होते. तपोयज्ञ आहे, स्वाध्याय यज्ञ आहे, प्राणायामाचा यज्ञ आहे, श्वासाचा सुद्धा यज्ञ पाहिला होता. पण आज तो नाही. आज प्रत्यक्ष यज्ञ, ज्याला खरा यज्ञ म्हणतात, तो यज्ञ म्हणजे नेमकं काय आहे हे बघणार आहोत. आता हे बघत असताना आपल्याला आणखीन काही गोष्टीसुद्धा याच्या अनुषंगाने येणाऱ्या आणखीन काही गोष्टी समजणार आहेत. आता बघा, सुरुवात करूया. या ब्रह्मर्षी अंगिरसांच्या मुखातून या पूर्ण ब्रह्माचं ज्ञान ऐकता ऐकता हा शौनक सुखावला. त्याला बरं वाटलं की बरोबर मी अगदी योग्य गुरूंच्याकडे आलेलो आहोत. आणि अंगिरसांसारखा गुरु आपल्याला मिळाल्यामुळे आपल्याला आता सर्व ज्ञान होईल. आणि त्यांची समजावून सांगण्याची पद्धत, किती मुद्देसूद ते सांगत आहेत. एक एक पायरी पायरीने, स्टेप बाय स्टेप जात या अंगिरसाने आपल्याला ह्या सर्व ज्ञान करून देतील याच्याविषयी त्याला खात्री वाटते. आणि म्हणून त्यांनी जो प्रश्न विचारला होता की एक जाणल्यावर सगळं कसं जाणता येईल, तेव्हा आता अंगिरस आता पुढे जात आहेत. मुख्य मुद्दा तर समजावून झाला आहे, पण हा सगळ्यांना शक्य आहे का? आता काय म्हटलेलं आहे बघूया. पहिला मंत्र बघूया, म्हणजे आपल्याला आणखीन चित्र स्पष्ट होत जाणार आहे. प्रथम मुंडकः द्वितीयः खंडः. तर एतं सत्यं मंत्रेषु कर्माणि कवयो यानि पश्यन्ति तानि त्रेतायां बहुधा संततानि. ही जी सगळी ही विद्या सांगितली ना, ही त्रेतायुगातली पण आहे. तानि आचरथ, त्यांचं तू आचरण कर. नियतम सत्यकामा, त्या शौनकाला म्हणतात सत्यकामा, तू त्यांचं आचरण कर. एषा वहा पंथः सुकृतस्य लोके, आणि हाच एक मार्ग आहे, हा सुकृताचा मार्ग आहे. आणि ह्या लोकामध्ये जर का आपल्याला खरंच याच्या पलीकडे जायचं असेल, ब्रह्मज्ञान मिळवायचं असेल, तर हाच उत्तम मार्ग आहे. एषः वहा पंथः, वहा म्हणजे तुमचा, पंथः सुकृतस्य लोके. आता काय म्हणतात बघूया.
आता अंगिरस स्वतः मंत्रद्रष्टे ऋषी आहेत आणि असे बुद्धिमान ऋषी ते म्हणत आहेत की वेदमंत्रामध्ये जी जी कर्म आहेत, वेदमंत्रामध्ये कर्मावर भर दिलेला आहे. खरं म्हटलं तर 80% वेदातला 80% भाग आहे तो सगळा कर्मकांडाशी संबंधित आहे. 16% भाग आहे तो भक्तीशी किंवा उपासनेशी संबंधित आहे आणि 4% भाग आहे तो ज्ञानाशी संबंधित आहे वेदातला. पण उपनिषदात तसं नाही बरं का. उपनिषदातला अधिकाधिक भाग हा ज्ञानयुक्त आहे. म्हणूनच वेदांचा अभ्यास करण्यापेक्षा उपनिषदांचा करावा. अर्थातच वेदाचा केल्याशिवाय त्याच्यातलं ज्ञान कांडसुद्धा आपल्याला समजणार नाही. त्याच्यासाठी उपनिषदाचा अभ्यास आहे. तर वेदमंत्रामध्ये जी जी कर्म आहेत ती सगळी खरी आहेत, ती योग्य आहेत. स्वर्गप्राप्तीसाठी काय करावं, ज्ञानासाठी काय करावं हे सगळं सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला जर का तुम्ही सत्यकाम आहात, आता शौनकाला ते सत्यकाम म्हणतात, पण सत्यकाम याचा अर्थ आहे की ज्याला सत्याची इच्छा आहे, ज्याला सत्याची ओढ आहे, ज्याला सत्य जाणून घेण्याची जिज्ञासा आहे, अशा सगळ्या तुम्ही, एकटा शौनक नाही, असे सगळे जे कोणी तुम्ही आहात, तुम्ही हा पंथ आचरा. एषः वहा पंथाः सुकृतस्य लोके. हाच तुमचा शुभकर्मफल प्राप्त करून घेण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, असं अंगिरस शौनकाला सांगतात. इथपर्यंत आपल्याला कळलं. पण पुढे म्हणतात, आता शौनक म्हणतोय की मला हा अनुभव कसा येईल, हे तुम्ही सांगता हे बरोबर आहे, हे कळलं मला, पण हा अनुभव घेण्यासाठी मला काय करावं लागेल. तेव्हा आता अंगिरस सांगतात की हा मार्ग जरी सांगितला मी तुला, हा योग्य मार्ग असला तरी ब्रह्मज्ञानाचा अनुभव परमेश्वर कृपेशिवाय कुणालाही शक्य नाही. परमेश्वराची कृपा असेल तरच ब्रह्मज्ञान होणार आहे. मग आम्ही खूप ग्रंथ वाचले, आम्ही खूप अभ्यास केला, आम्ही खूप उपासना केली, आम्ही जपजाप्य अनुष्ठानं केली, नाही. त्याच्या मनात असेल तरच तुम्हाला ब्रह्मज्ञान होणार आहे. म्हणून तर आपण सुरुवातीला प्रार्थनेत सुद्धा म्हणतो ना, मा ब्रह्म निराकुर्याम, मा ब्रह्म निराकरोत अनिराकरणमस्तु. मी ब्रह्माला रिजेक्ट करायला नको, मी ब्रह्माला नाकारायला नको आणि ब्रह्मानीसुद्धा मला नाकारायला नको. मला ते आत्मज्ञानाच्या दृष्टीने एक एक पाऊल टाकता येऊ देत आणि त्याची कृपा मला लाभू देत, असं आपण प्रार्थना करताना सुद्धा म्हणतो ना. तसंच नाहीतरी शेतामध्ये घाम गाळला, खूप चांगलं काम केलं, बियाणं चांगलं होतं, खतं चांगली होती, पाऊस चांगला पडला, पण तरीसुद्धा जोपर्यंत त्याची कृपा होत नाही तोपर्यंत उत्तम पीक येणार नाही. काळी आई मानतात शेतकरी, ती परमेश्वरी कृपा मानतात आणि तरच पाऊस पडतो, तरच उत्तम पीक येतं. त्यामुळे सगळं आहे आणि हे सगळं खरंच आहे. आपल्यालासुद्धा ही शुभकर्मच करायला पाहिजे. म्हातारपण, तुम्हाला जर का वृद्धावस्था निश्चिंतपणाने आनंदाने जर का जगायची असेल तर त्याची शिस्त बालपणापासूनच लावायला पाहिजे. लक्षात घेऊया. आजकाल अनेक सिनियर सिटिझन्स तक्रारी करतात, हे दुखत आहे, ते दुखत आहेत, मुलं विचारत नाहीत, आर्थिक विवंचन आहे. अहो नाही. ह्याची सुरुवात आधीपासूनच करायची. कधीपासनं? बालवयापासनं. आपल्या जीवनाला जर का शिस्त लावली, ज्या वेळेला जे करायचं ते जर का केलं तर पुढे कधीच त्याचा समस्या उद्भवणार नाही. एक सुंदर वचन आहे, शैशवे अभ्यस्त विद्यानाम. शैशवामध्ये काय करायचे? लहान असताना विद्याभ्यास करायचे. शैशवेभ्यस्त विद्यानाम यौवने विषयेषिणाम. यौवनामध्ये विषयांचा उपभोग घ्या ना. ही सगळी सृष्टी तुमच्या उपभोगासाठीच आहे. नको रे जीवा होऊ तू कष्टी. आहे ही सृष्टी सर्व उपभोगण्यासाठी. सगळी सृष्टी उपभोगायची असेल तर तू कष्टी होऊ नकोस. आणि केव्हा? ती यौवनामध्ये, तारुण्यामध्ये उपभोग घ्या. आणि वार्धक्ये मुनिवृत्ती ना.
पण वार्धक्यामध्ये जसं जसं आपलं संसारातला सहभाग कमी होतो तशी मुनिवृत्ती धारण करायची. संसारामध्ये ढवळाढवळ न करता संसारामध्ये राहायचं आहे. आणि चतुर्थे तनुस्त्यज्यताम, योगेन चतुर्थे तनुस्त्यज्यताम. आणि योगाभ्यासाने चौथ्या भागात संन्यासाश्रमामध्ये या देहाचा त्याग करायचा. ज्या वेळेला जे करायचं ते केलं तर बालपणी अभ्यास करायचा आहे, तरुणपणी विषयाचे उपभोग घ्यायचा आहे, गृहस्थाश्रम चांगला सांभाळायचा आहे, वार्धक्य आणि हाच तर सगळा आपला आश्रम पद्धती आहे. वार्धक्यामध्ये म्हणजे वानप्रस्थाश्रमामध्ये संसारातच राहायचं आहे, पण संसारातलं मन काढून घ्यायचं आहे. एवढं केलं ना तर चतुर्थे योगेन तनुत्यजताम. आणि चौथ्या भागामध्ये संन्यास आश्रमामध्ये आपलं सगळे इति कर्तव्यता झाल्यानंतर त्या तनूचा योगाभ्यासाच्या साहाय्याने त्याग करायचा आहे. असं जर जीवन असेल तर अनुतापाची पश्चात्तापाची वेळच येणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी शिस्त सांगितली आहे, त्याच्यासाठी अनुशासन सांगितलं आहे, त्याच्यासाठी तप सांगितलेलं आहे. आणि हे संयमी जीवन असेल तर कधीच पश्चात्ताप करायला लागणार नाही. कारण ही परब्रह्माची जी मायासृष्टी आहे ना, मायाशक्ती जी आहे ती सृष्टी निर्माण करते, ती अनेक प्रलोभनं निर्माण करते. आणि म्हणून आम्ही मुख्य गोष्ट सोडून त्याच्या खूप मागे लागतो. पण त्या संसार सोडा असं ह्या उपनिषदात कुठेही म्हटलं नाही आहे. उलट असं म्हटलेलं आहे की संसार उत्तम करा. तुमची कर्तव्य जेव्हा जी कर्तव्य, ब्रह्मचर्याश्रमातलं कर्तव्य वेगळं, गृहस्थाश्रमातलं वेगळं, वेळेला योग्य ती कर्तव्य पार पाडली ना तर कधीच पश्चात्तापाची वेळ येणार नाही आणि वेगळं मोक्षासाठी प्रयत्नसुद्धा करावे लागणार नाहीत. आमच्या लहानपणी आम्हाला शाळेत असताना एक धडा होता. आमचा वर्ग नेहमीच पहिला. ते वाक्य माझ्या अजूनही लक्षात आहे की आम्ही काय करतो, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करतो, खेळाच्या वेळेस खेळतो, त्यामुळेच आमचा वर्ग नेहमी सगळ्यातच पहिला असतो. खरंच आहे, अभ्यासाच्या वेळेस अभ्यासच करायचा, खेळायच्या वेळेस खेळायचं. एवढं जर का तत्त्व आपण लक्षात ठेवलं की जे जे कर्म वाट्याला येईल ते त्या त्या वेळेला उत्तम रीतीने मनापासनं जीव ओतून करायचं. समजलं आता? समजलं संसार सांभाळून. आणि समर्थानीसुद्धा हेच सांगितलं आहे, आधी प्रपंच करावा नेटका, मग धरावे परमार्थ विवेका. आधी आणि नंतर हे काळाच्या दृष्टीने नाही आहे, तर प्रपंचच इतका उत्तम करा की त्यातनंच परमार्थ साधला जाईल. प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये काही अगदी बाउंड्री नाही, अशी सीमारेषा नाही आहे. प्रपंच उत्तम सांभाळला की तोच परमार्थ होतो. आणि परमार्थामध्ये जर का मन प्रपंचाकडे ओढ घेत असेल तर त्या परमार्थाला सुद्धा काही अर्थ नाही आहे. आपल्या सगळ्या संतांनी प्रपंच सांभाळूनच केलं आहे. गोरा कुंभार व्यवसाय सांभाळूनच केला आहे. सावतामाळी, अगदी सेना न्हावी असेल, सगळ्या संतांनी प्रपंच सांभाळूनच. तुकाराम महाराजांचा प्रपंच बाहेर दिसायला तर किती ओढगस्तीचा होता, पण तरीसुद्धा त्यांना मोक्ष मिळालाच. वैकुंठाला गेले सदेह गरुडावर बसून. म्हणजे प्रपंच वाईट नाहीच आहे, प्रपंच उत्तम सांभाळायचं आहे. फक्त त्याच्यातली इन्व्हॉल्वमेंट नको, त्याच्यातली आसक्ती टाळायची आहे. आणि म्हणून मग संसार कसा करायचा, तर शुद्ध बुद्धी आहे, निश्चल चित्त आहे, सदाचारी देह ठेवणारे संसारी सिद्ध पुरुष. संसारी जे पुरुष आहेत ते सिद्धत्वाला प्राप्त होतात. त्यामुळे विहित कर्माचं आचरण केलं तर हेच व्रत आहे, विहित कर्म. विहित म्हणजे काय, नेमलेलं, आपल्या वाट्याला आलेलं. आणि आपलं बरोबर अंतर्मन आपल्याला सांगत असतं की कुठल्या वेळेला काय कर्म करायचं. आपल्याला खरंच माहिती असतं तेच कर्म करायचे. नाही त्या वेळेला नाही ते केलं नाही तर बरोबर आपल्याला त्या मोक्षाचा मार्गसुद्धा सापडणार आहे. त्यामुळे निष्ठापूर्वक कर्तव्य कर्म करणाऱ्यांच्या सगळ्या इच्छासुद्धा पूर्ण होतात आणि जे पेरावं तेच उगवतं असंही म्हटलेलं आहे. आता इथे आणखीन एक शब्द आला होता, तुम्हाला आत्ता आपण ऐकला, त्रेतायाम. इथे म्हणलेलं यानी पश्यंती तानी त्रेतायाम बहुधा संततानी. त्रेतायुग हे तर आहेच आहे, तो अर्थ आहेच आहे. तसंच आणखीन तीन वेदांमध्ये असाही त्याचा अर्थ आहे. त्रेतायाम म्हणजे 3 वेदांमध्ये असाही अर्थ होऊ शकतो. त्यामुळे साधकांनी काय करावं,
सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सगळे कर्मविधी दक्षपूर्वक आचरावेत असं सांगितलं आहे. कर्मविधी जर का सातत्याने, जोमाने, उत्साहाने केले ना, तर तेच कर्म आपल्याला मुक्तीच्या दिशेने मार्गदर्शक ठरतं. उत्साहाने, योगो अनिर्विण्ण चेतसा, योगो निर्विण्ण चेत. कंटाळा, आळस, कसं तरी नाहीच करायचं कर्म. कुठलंही कर्म, रोजचं कर्म असेल, अगदी झाडायचं कर्म असेल, केर काढायचं कर्म असेल, स्वयंपाकाचं असेल, ऑफिसमधलं असेल, नाही तर समाज, अतिशय आनंदाने करायचं. जणू काही ते यज्ञकर्मच आहे. आणि मग हे करत असताना आणि मग तो खरा यज्ञसुद्धा करायचाच आहे. हा यज्ञ तर आहेच आहे, आणखीन खरा यज्ञसुद्धा करायचाच आहे. पण आणखीन थोडंसं बघूया, कृतयुग म्हणजे काय आहे. कृतयुगामध्ये तपाला महत्त्व होतं. त्रेतायाम आलं आहे ना, त्यामुळे आपण 3 युगांचा तरी 4 युगांचा थोडासा आढावा घेऊया. कृतयुगामध्ये अरण्य पुष्कळ होती, त्यामुळे तपस्साधनेला महत्त्व होतं. त्रेतायुगामध्ये यज्ञयागाला महत्त्व होतं. द्वापार युगामध्ये दानाला महत्त्व होतं आणि कलियुगामध्ये भक्तीला महत्त्व आहे. कलियुग हे खूप कृत्रिम झालं आहे, पण तरी ह्याच्यामध्ये भक्तीला महत्त्व आहे. आणि म्हणून प्रत्येक युगातल्या माणसाला त्याचं विहित कार्य सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठीच आपली वर्णाश्रम व्यवस्था होती. हे तर झालं यज्ञ. हे तर झालं आहे प्रत्येक कर्म हे यज्ञ समजून करायचं आहे. पण प्रत्यक्ष यज्ञाला अतिशय महत्त्व होतं, अतिशय महत्त्व. आणि यज्ञाचा विधी पण आपण आज बघणार आहोत बरं का. यज्ञाचा विधी काय आहे, पुढचा 3रा मंत्र बघूया. 2रा मंत्र आहे, यदा लेलायते हि अर्चिः समिद्धे हव्यवाहने तदा आज्यभागौ अंतरेण आहुतीः प्रतिपादयेत. काय सुंदर सांगितलं आहे. लेलायते, अग्नीच्या ज्वाळा कशा असतात, त्या उफाळून वरती येत असतात, भडकत असतात. आणि अशा ज्या अर्चिही म्हणजे सुद्धा अग्नी आहे, या आहुतींच्या देवताच्या जवळ पोचणारा जो अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर जेव्हा त्या ज्वाळा अशा लपलपणाऱ्या ज्वाळा आहेत, तेव्हा समिद्धे हव्यवाहने, हव्यवाहन म्हणजे अग्नीचं नाव आहे, आपण मागे पाहिलं होतं, हव्य वाहून नेणारा तो अग्नी. तदा आज्यभागौ अंतरेण आहुतीही प्रतिपादयेत. यज्ञकुंड असतं, वेगवेगळ्या आकाराची कुंड असतात. चौकोनी कुंड आहे, गोल कुंड आहे, चंद्रकोरीसारखं आहे, पंचकोनी कुंड असतं. अशी कुठल्या वेळेला कुठल्या यज्ञासाठी कुठलं कुंड, ह्याच्या मागे सगळं शास्त्र आहे, याच्या मागे विधी आहे. आणि ते चौकोनी समजा कुंड असेल, लक्षात घेऊया, आपण काही हे फारसे यज्ञ करत नाही, पण आपल्याला ही माहिती नक्कीच पाहिजे. चौकोनी कुंड असेल तर यजमान जिथे बसला आहे त्याच्या उजव्या बाजूची जी 2 कोपरे आहेत, उजव्या बाजूचा वरचा एक कोपरा आणि खालचा एक कोपरा, त्याला म्हणतात अवस्थापनम आणि खालच्या कोपऱ्याला म्हणतात अवापस्थानम. अवस्थापनम आणि अवापस्थानम असे 2 कोपरे आहेत. त्या कोपऱ्यामध्ये आज्य भाग, तिथे आहुती, त्या 2 कोपऱ्यामध्ये, त्या खालच्या आणि कोपऱ्यामध्ये, दोन्ही कोपऱ्याच्या मध्ये जिथे तूप सोडतात त्या 2 बिंदूंच्या मध्ये आहुती टाकायच्यात. वरचा बिंदू, खालचा बिंदू याच्यामध्ये आहुती मध्यभागी नाही. हे सगळं शास्त्र आहे. आहुती कुठल्या, कशा, कुणी, कोणत्या मंत्राने टाकायच्यात, ह्याच्यासाठी सगळं. यज्ञासाठी भूमी कशी असावी, विटा कशा असाव्यात, अग्नी कसा प्रदीप्त करावा, अग्नीच्या ज्वाळा किती उसळायला पाहिजेत, याचं सगळं शास्त्र आहे. अग्नी असा धुमसता नको आहे. अग्नीच्या ज्वाळा वर जाणाऱ्या पाहिजे, ऊर्ध्वगामी अशा पाहिजेत. म्हणजेच त्याचाच अर्थ आहे जीवनामध्ये जिवंतपणा पाहिजे. अग्नीच्या ज्वाळा आणि प्रत्येक यज्ञाला एक उपस्तरण आणि एक पिधान पाहिजे. हे आपल्याला माहिती नाही आहे. आपण आता हे समजून घेऊ कशासाठी. आपल्याला काही यज्ञ जरी करायचा नसला तरी रोज एक आपला यज्ञ सुरू आहे बरं का. रोज आपण एक यज्ञ करतो. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. आता लक्ष देऊन ऐका. प्रत्येक यज्ञाला एक उपस्तरण पाहिजे आणि एक पिधान पाहिजे. लक्ष द्या. उपस्तरण म्हणजे खाली एक आसन पाहिजे.
कुठल्याही गोष्टीला मी नेहमीच सांगते, तुमच्या घरातल्या प्रत्येक वस्तूला एक जागा आहे. साधा फ्लॉवर पॉट ठेवायचा असेल तरी त्याच्या खाली एक छोटंसं काहीतरी एक विणलेलं म्हणा, काहीतरी एक मॅट जरी टाकलं तरी त्याला शोभा येते. कुठल्याही गोष्टीला आसन पाहिजे. तुमच्याकडे कुत्री मांजरी असतील, मासे असतील, काही असेल, त्या प्रत्येक गोष्टीला खाली आसन पाहिजे. मग आपल्यालासुद्धा ह्या यज्ञाला पाहिजे उपस्तरण, आणि वरतून घालतात त्याला पिधान म्हटलेलं आहे. ग्रहणाच्या वेळेस आपण पिधान युती वगैरे ऐकतो, पण पिधान याचा अर्थ आहे झाकण. प्रत्येक गोष्ट ही दोन्हीकडनं बंद पाहिजे. निदान बंद नसली तरी त्याला एक अशी एक व्यवस्था पाहिजे. असं जर का करता आलं, आता उदर भरणं नो हे आपण म्हटलं ना आत्ताच, हा सुद्धा यज्ञच आहे. मग यज्ञ करताना तो कसा तरी टी व्ही बघत, मोबाईल खेळत नाही करायचा. कसा करायचा? पहिल्यांदा नमस्कार करायचा आहे. देवाला नमस्कार करूनच आपण जेवायला बसायचं रोज, आणि त्या नमस्कारामध्ये कृतज्ञता पाहिजे. तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही तुमच्याच पैशाने खातात, तरीसुद्धा हे एक कृतज्ञता पाहिजे की ज्यांच्यामुळे माझ्या पोटात हे अन्न जात आहे त्या सगळ्यांना धन्यवाद. शेतकरी असेल, दुकानदार असेल, मार्केटमधला माणूस असेल, गिरणीवाला असेल, किती पंचमहाभूत आहेत, या सगळ्यांचे हात लागले तेव्हा एक पोळी मी खाते. या सगळ्यांना धन्यवाद द्यायचे. त्याच्यानंतर लगेच जेवण सुरुवात करायची नाही. पहिल्यांदा आचमन घ्यायचे. पूर्वी पद्धत होती, चित्राहुती घालण्याची पद्धत होती. आचमन 3दा आचमन करायचे. आचमनामुळे काय होतं? आचमन हेच एक आसन आहे. जलाचं आसन द्यायचं आहे. ही एक गोष्ट झाली. जेवणापूर्वी 3 अगदी घोटभर, आणि पळीत जर का पळीनी उजव्या हातावर घेऊन जर का पाणी प्यायलं तर ते आचमन होतं. आणि ते कसं प्यायचं आहे? आवाज न करता शांतपणाने ओठाने पाणी प्यायचे. भराभरा तांब्याभर पाणी प्यायचं नाही आहे, त्याने मग पोटच भरून जाईल. फक्त 3 पळ्या आचमन करायचे, किंवा मग घोटभर पाणी प्या तुम्ही, अगदी घोटभर. म्हणजे काय होतं? एक तर ते येणारं जे अन्न आहे, पोटात जाणारं जे अन्न आहे, त्याच्यासाठी एक आसन तयार होतं, पाण्याचंच एक आसन तयार होतं. दुसरी गोष्ट म्हणजे सूचना मिळते. पाचक रसांना सूचना मिळते की येणारे बरं का, आता अन्न येणार आहे, ही सूचना मिळते, आणि पाचक रस पाझरायला लागतात, आणि तेव्हा अन्नपचन उत्तम होतं. आहे की नाही? आपल्या मुद्द्याची गोष्ट आहे की नाही, आपल्या प्रत्येकासाठी. आणि हे सगळं व्यवस्थित प्रत्येक घास ही आहुती समजून त्या यज्ञकर्म कुंडामध्ये घालायची. पोट म्हणजे नुसतं काहीतरी कोंबायची जागा नाही आहे, तो यज्ञ चालला आहे, तिथे धगधगता यज्ञ आहे. आणि तिथे अशी शांतपणाने एक एक आहुती द्यायचे, आणि संपूर्ण जेवण झाल्यावर पुन्हा आचमन किंवा पुन्हा एक घोटभर पाणी प्यायचे. म्हणजे ते पिधान आहे, ते अमृताचं पिधान आहे. त्यामुळे यज्ञात काय किंवा जीवनात काय सतत सावध असायला पाहिजे, विधिपूर्वक कर्म करायला पाहिजे. याचंच हे शिक्षण हे उपनिषद देतं आहे की नाही आपल्याला. आणि विहित कर्म नेहमी चोख असावं, नियमित असावं, भक्तिभावाने उत्साहाने केलेलं, निष्ठेने केलेलं असावं, असंही म्हटलेलं आहे. आणि गृहस्थ जो आहे ना, गृहस्थाश्रमी जो आहे व्यक्ती, त्यांनी रोज अग्निहोत्र करावं असं सांगितलं आहे. पूर्वी आत्तापर्यंत अनेक घरामध्ये अग्निहोत्र सांभाळलं जायचं, आणि अग्निहोत्रामुळे वातावरण शुद्ध राहतं, आरोग्य चांगलं राहतं, भक्तिभाव घरामध्ये, रोगराई कमी होते, असं हे अग्निहोत्राचं महत्त्व आहे. आणि अशा अग्निहोत्र करणाऱ्यांनी 3ऱ्या मंत्रामध्ये सांगितलं आहे, यस्याग्निहोत्र मदर्श पौर्णिमा सम चातुर्मासम मनाग्रयणमती विवर्जितं च अहुतम वैश्वदेवम अविधीना हुतमा सप्तमांस्तस्य लोकान हि नसती. कसं करायचे? अग्नीला महत्त्व आहे बरं का. ते नुसतं काहीतरी शुभकार्य, देवकार्य म्हणून नाही आहे. तर अमावस्या असू दे, पौर्णिमा असू दे, चातुर्मास असू दे, आग्रयण असू दे, असे यज्ञ करावेत. अग्निहोत्र तर दररोज करावं, पण हे नैमित्तिक ज्याला यज्ञ म्हणतात हे नेहमी करावे. आणि असे जर केले नाहीत, गृहस्थांनी असे यज्ञ केले नाहीत, तर त्याचे 7 लोक
नाहीसे होतात, त्याच्या 7 पिढ्या अधोगतीला जातात असं म्हटलेलं आहे. आणि 7 पिढ्या का म्हटलं जातं? नेहमीच 7 पिढ्यांचा उल्लेख होतो. मागच्या 3 पिढ्या, पुढच्या 3 पिढ्या आणि आत्ताची पिढी, अशा 7 पिढ्या आहेत. माझ्या मागचे 3, माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा आणि पुढच्या 3 पिढ्या, या सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण जर का उत्तम कर्म केलं तर ह्या 7 पिढ्यांना ऊर्ध्वगती मिळणार आहे असंही सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये विधी निषेधसुद्धा सांगितले आहेत, काय करावं आणि काय करू नये. पण अग्नीची सेवा ही अतिशय महत्त्वाची मानलेली आहे. त्यामुळे अग्नी हा तेजाचा प्रतिनिधी आहे आणि जीवनामध्ये अतिशय उपकारक आहे. अहो, नुसतं पोटातला अग्नी मंद झाला तर पचणार नाही ना. मगाशी आपण पाहिलं ना, जेव्हा त्या ज्वाळा उफाळलेल्या असतात तेव्हाच त्याच्यात आहुती द्यायच्या, म्हणजे त्या आहुती त्या घेऊन त्या देवतापर्यंत पोचतात. मग पोटाचं सुद्धा तसंच आहे. भूक नसताना जर का काहीतरी त्याच्यात भरत गेलं तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याच्यामुळे उलट काही व्याधीच निर्माण होण्याचा संभव असतो आणि अग्नीशिवाय कुठलंच कार्य संपन्न होत नाही. देवकार्य असेल, आपल्या घरात काही मंगल कार्य असेल तर अग्नी हा महत्त्वाचा आहे. तो अग्नी हा स्वतः देव आहे आणि इतर देवतांपर्यंत तो त्यांचे आज्य भाग पोचवत असतो, असा तो दुवा आहे. आता अग्नीबद्दलच विचार चालला आहे तर 3 प्रकारचे अग्नी आपण जाणून घेऊया. मागे बोलली मी, पण तरी पुन्हा. अग्नी 3 प्रकारचे आहेत: गार्हपत्य, दक्षिणाग्नी आणि आहवनीय अग्नी. गार्हपत्य, गृहपती या शब्दावरनं गार्हपत्य हा शब्द आला आहे. हा कळतोच आहे. गार्हपत्य अग्नी म्हणजे साक्षात गृहपती आहे. हा अग्नी जर का प्रज्वलित केला तर तो घराला समृद्धी देतो, सुख, स्वास्थ्य, शांती, समृद्धी हे सगळं देतो. आणि देवासाठी हविरन्न ह्याच अग्नीवर तयार केले जाते आणि ह्याचं कुंड असतं ते गोल असतं, गार्हपत्य अग्नी. आहवनीय अग्नी हा पूर्वेला केला जातो आणि त्याच्यामध्ये त्या यज्ञातल्या आहुती दिल्या जातात. गार्हपत्याच्या दक्षिणेला जो दक्षिणाग्नी असतो याचं कुंड चंद्राकार असतं, चंद्रकोरीसारखं असतं आणि पितरांसाठी दिल्या जाणाऱ्या आहुती ह्या अग्नीत देतात आणि त्याला अन्वाहार्य पचन असंही नाव आहे, असं म्हटलेलं आहे. आता प्रत्येक अमावस्येला केला जाणारी जी इष्टी असते, इष्टी म्हणजे यज्ञाचाच एक प्रकार आहे, त्याला दर्श म्हटलेलं आहे, दर्श अमावस्या. पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या इष्टीला पूर्णमास म्हणतात किंवा 4 महिने चालणारा जो यज्ञ असतो त्याला चातुर्मास्य म्हणतात. किंवा शरद किंवा वसंत ऋतूत जे नवीन धान्य येतं ना ते देखील पहिल्यांदा अग्नीला अर्पण करायचं आणि तो आग्रयण यज्ञ असतो. त्यामुळे गृहस्थानी हे सर्व यज्ञ करावेत, निदान प्रतिकात्मक तरी करावेत. विद्वान तपोनिष्ठ अतिथीचा सत्कार करावा, वेळच्या वेळेस अग्नीला आहुती द्याव्यात, दररोज वैश्वदेव करावा. यामुळे होतं काय, मनुष्य निरहंकारी होतो. मीच शहाणा, मीच श्रीमंत, मीच सगळं करतोय, हा अहंकार हळूहळू आपोआप खाली येतो. त्यामुळे निरहंकारी होतो, निस्वार्थ होतो, उदार होतो, दक्ष संयमी होतो आणि त्याचं तेज वाढतं. असं अग्नीचं महत्त्व सांगितलं आहे. आता अग्नीचा अभ्यास आपण पूर्वी लहानपणी केला आहे फिजिक्समध्ये, आठवतं आहे का? मेणबत्तीची ज्योत कशी असते वगैरे. मग ऋषींनी तर त्याच्यापूर्वी केवढा अभ्यास केला आहे. अग्नीच्या सुद्धा 7 प्रकारच्या ज्वाला असतात. 7 प्रकारच्या कुठल्या ते बघूया. काली करालीच मनोजवाच सुलोहितायाच सुधूम्रवर्णाः स्फुल्लिंगिनी विश्वरुचीच देवी लेलायमाना इति सप्तजिह्वाः. बघूया आता 7 ज्वाळा, 7 प्रकारच्या ज्वाळा कुठल्या आहेत. कारण अग्नी हे देवतांचं मुख आहे. आहुती घेण्यासाठी त्याच्या ज्वाळा अशा लपलपत असतात, अशा उफाळत असतात. काली ही जी ज्वाळा आहे ना, काली नावावरूनच कळतं, ही एक काळसर असते आणि काली ही काळावर सुद्धा ठसा उमटणारी म्हणून तिला काली म्हटलेलं आहे. दुसरी आहे कराली. कराली म्हणजे उग्र आहे, भयावह आहे. कधी कधी भीती वाटते ना आपल्याला. होळीच्या सुद्धा ज्वाळा एकदम उफाळल्या की कधी कधी
असे उग्र वाटतात, भयावह वाटतात. आणि कराली मात्र ही उदारतेची द्योतक आहे, उग्र असली आणि रौद्र असली तरी. मनोजवा, मनोजवा ही मनाप्रमाणे चंचल आहे, अशी थरथरणारी अशी आहे, पण ती क्रियाशील आहे. ही जर ह्या ज्वाळेमुळे शिथिलता, आळस दूर होतो. सुलोहिता ही चांगली लाल पेटलेली आहे, लाले लाल आहे आणि ती भक्ती आणि प्रीतीचं तेजस्वी प्रतीक आहे. सुधूम्र वर्णा, धुराच्या रंगाची, धुरकट अशी आहे, पण ती धुरकट असली तरी संसार योग्य रीतीने सांभाळणारी आहे. स्फुल्लंगिनी आहे, ती ठिणग्या बाहेर टाकणारी आहे. काही ज्वाळांच्या ठिणग्या येतात बरं का, पूर्वी चुलीमध्ये शेगडीमधनं अशा ठिणग्या बाहेर पडायच्या. ही स्फुल्लिंगिनी ज्वाळा आहे. आणि विश्वरुची ही द्वेष मत्सर यांचा स्पर्शही नाही, म्हणजे सगळ्या बाजूनी सारखी प्रज्वलित होणारी अशी ही ज्वाळा आहे. 7 प्रकारच्या ज्वाळा आपण पाहिल्या. लहानपणी आपण अभ्यास केला मेणबत्तीच्या ज्योतीचं वर्गीकरण, पण आमचे ऋषी ह्या त्याच्याही पूर्वी, म्हणजे त्यांचा सगळ्याचाच अभ्यास होता. हे शास्त्रीय दृष्टीने ते कसा विषय हाताळत होते हेही आपल्याला ह्या निमित्ताने बघायला मिळते. असे 4 मंत्र झाले. एतेषु यश्चरते भ्राजमानेषु यथा कालं चाहुतयो हि आददायन तम नयन्ति एताः सूर्यस्य रश्मयो यत्र देवानां पतिरेको अधिवासः. या धगधगत्या ज्वाळांमध्ये योग्य वेळेला आहुती देतो त्याला काय मिळते? त्याला उत्तम गती मिळते. म्हणजे सूर्याच्या रश्मीच्या, रश्मी म्हणजे किरण, सूर्याच्या रश्मीच्या आधारे तो सूर्यलोकामध्ये किंवा स्वर्गामध्ये जातो. जिथे देवांचा अधिपती राहतो अशा ठिकाणी तो पोचतो. हे म्हटलेलं आहे. केव्हा? देहपातानंतर. उत्तम सगळ्या नियमाचं पालन करून जो कोणी यज्ञ करतो तर देहपातानंतर त्याला अग्नी हा दूत होतो आणि त्याला त्या दिशेने घेऊन जातो. आणि हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. यज्ञात दिलेल्या ज्या आहुती आहेत ना, त्या सूर्यकिरणाच्या रूपामध्ये यज्ञकर्त्याला योग्य ठिकाणी नेऊन पोचवतात आणि ती आहुती देवेंद्रापर्यंत, इंद्रापर्यंत जाते असंही म्हटलेलं आहे. देवेंद्र किंवा दिव, स्वर्गाला दिव म्हटलेले. दिव धातू आहे बरं का. दिव धातूपासूनच देव शब्द झाला आहे आणि दिवा शब्दसुद्धा दिवधातूपासूनच झालेला आहे. एक उत्तम पुस्तक आहे, प्राध्यापक S.K. गुप्ता यांच्या पुस्तकामध्ये वेदवाणी हा त्यांचा एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये देव शब्दाचे 7 अर्थ दिलेले आहेत. चकाकणारा आहे, प्रकाश देणारा आहे तो देव आहे, संपत्ती देणारा देव आहे, आरोग्य देणारा देव आहे, मार्ग दाखवणारा देव आहे, इतरांना प्रकाशमान करणारा देव आहे, संगीत ध्वनित करणारा देव आहे आणि ज्ञान आणि विज्ञान देणारा तोही देव आहे. दिव धातू आहे त्याच्यामध्ये. आणि बघा ना, मनाची देवता इंद्र आहे आणि मन हे इंद्रियांचा राजा आहे आणि इंद्रदेव हा देवांचा राजा आहे. त्यामुळे मनाची देवता कोण आहे? इंद्र आहे. इकडे इंद्रियांचा राजा मन आहे आणि देवांचा राजा इंद्र आहे. त्यामुळे दोन्ही राजांची कशी भेट आहे किंवा दोन्ही राजा कसे म्युच्युअल आहेत एकमेकांना तेही सांगितलेलं आहे. आणि अग्नी या भूलोकावरचं जे सूर्य आकाशात आहे, पण ह्या भूमीवरचं प्रतीक रूप म्हणजे कोण आहे? तो अग्नी आहे आणि तो सूर्याचा भौम प्रतिनिधी आहे. त्यामुळे या अग्नीच्या ज्वाळा म्हणजे सुद्धा जणू काही सूर्याची किरणच आहेत असंही म्हटलेलं आहे. आणि नाहीतरी हे सूर्याची किरणं, सूर्य नसेल किंवा थंडीच्या दिवसात आपण शेकोटी पेटवतो किंवा अशा काही गोष्टींमधनं आपण ऊब मिळवतो. शेवटी अग्नीची या ज्वाळा म्हणजे सूर्याची किरणच आहेत असं म्हटलेलं आहे. आता हे नेमकं आम्हाला कळलं, पटलंसुद्धा, पण नेमकी प्रोसेस काय आहे हे नाही कळलं. या अग्नीच्या ज्वाळा आहेत ना, ते दूत आहेत, त्या इंद्राचे ते दूत आहेत आणि ते आपल्याला नेतात. आपल्याला म्हणजे जो कोणी सत्कर्म करतो, जो कोणी यज्ञकर्म करतो त्याला कसे नेतात बघा. आपल्या जीवनाशी अगदी जवळचं आहे. कसे नेतात बघा. फार सुंदर 5वा-6वा मंत्र आहे. एहि एहि इति तम आहूतयः सुवर्चसः सूर्यस्य रश्मिभिः यजमानं वहन्ति. प्रियां वाचम् अभिवदन्त्यः अर्चयन्त्यः एषा वः पुण्यः सुकृतो ब्रह्मलोकः.
काय सुंदर सांगितलं हो. यजमानम वहंती, यजमानाला वाहून नेतात. काय म्हणतात? आणि एही एही, या इकडे, एही, एही म्हणजे या म्हणजे अशा त्या दैदिप्यमान अशा त्या यज्ञाच्या ज्या आहुती दिल्या, त्या ज्या ज्वाळा आहेत, त्या यजमानाला म्हणतात या, इकडे या. किंवा अगदी तुम्हाला हे नसेल पटलं, आपण एखाद्या ठिकाणी आपल्याला फार चांगली वागणूक मिळते किंवा एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो आपण, तर आपल्याला कोणीतरी गाईड करतं ना, की तुम्हाला कुठे जायचं आहे, कॉन्फरन्स हॉलला जायचं आहे का रूममध्ये जायचं आहे का रिसेप्शनला जायचं आहे, धिस वे मॅम, प्लीज कम, धिस वे असं म्हणतात ना. अगदी तसंच म्हणतात अहो या अग्नीच्या ज्वाला, एही या बाजूनी या, असं मधुर वाणीने म्हणून त्याची स्तुती करतात. आणि विहित कर्माचं जे अनुष्ठान ज्यांनी आनंदाने स्वीकारले, समजूतदारपणाने निभावले, त्या सगळ्यांना या सुकृताच्या योगाने सगळे सुखोपभोग प्राप्त होतात. काय सुंदर सांगितलं आहे. सुकृत करा, उत्तम पुण्यकर्म करा, विहित कर्म करा. तुमचं जे कर्म आहे, विद्यार्थी आहात मग अभ्यास करा, गृहस्थाश्रमी आहात अतिथी सत्कार करा, वार्धक्यात आहात लांबून सल्ला द्या, आणि संन्यासाश्रम, सगळ्या आश्रमाचं जर का तुम्ही उत्तम रीतीने पालन केलं तर तुम्हाला VIP ट्रीटमेंट मिळेल, तुम्हाला रेड कार्पेट मिळेल. आता आणखीन काय पाहिजे हो. स्वर्गात जर का आम्हाला रेड कार्पेट मिळणार असेल, इतकी चांगली ट्रीटमेंट मिळणार असेल, त्याच्यासाठी नाही, पण आपल्याला पुण्यकर्म करायला काय हरकत आहे. आणि पुण्यकर्म म्हणजे वेगळं काहीतरी कुठेतरी जाऊन कुठेतरी मोठा सॅक्रिफाईस करायचं नाही आहे. तुमचं रोजचंच कर्म उत्तम करा बास. गृहिणी आहात का, उत्तम स्वयंपाक करा, कुटुंबियांची काळजी घ्या, वृद्ध माणसांची काळजी घ्या, लहान मुलांवर संस्कार करायचे, बास एवढंच करायचे. शिक्षिका आहात का, परिचारिका आहात का, सैनिक आहात का, न्यायाधीश आहात का, डॉक्टर आहात, जे कोणी तुम्ही असाल ते काम उत्तम करा, तेवढंच पुरेसं आहे. अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केलिया निभ्रांत सापडेची तो. तुमचं विहित कर्म हे त्याचं मनोगत आहे. तो बोलतो आपल्याशी, कर्मातून तो बोलतोय की तुला हे कर्म सांगितलं ना, हे कर म्हणजे माझ्यापाशी येऊन मिळशील. म्हणून केली निभ्रांत सापडेची तो सापडतो. इतका तो सुलभ आहे. किंवा माऊलीने म्हटलेलं या सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होये अपारा तोषा लागी. स्वतःच्या कर्माचीच कुसुमं त्याला व्हायचेत. मुद्दाम तुम्ही गुलाब, मोगरा, चाफा हे काही आणायची काहीही गरज नाही. स्वकर्म कुसुमाची, स्वे कर्मण्यभिरत संसिद्धी लभते नरहा, एवढंच करायचे. विहित कर्म म्हणजे वेगळं काहीतरी फार भव्य दिव्य काही करायचं नाही आहे. स्वतःच्या आवडीनुसार प्रवृत्तीनुसार केलेलं निवडलेलं कर्म, आणि ते मनापासून करायचे, निस्वार्थपणाने करायचे, उत्साहाने करायचे, श्रद्धेने करायचे. आणि म्हणून तर श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. आपलं कर्म हाच ईश्वर आहे. संतांनी हा मार्ग दाखवला आहे. जनाबाई कुठे शिकली होती हो? केला होता का अभ्यास उपनिषदांचा? MPhil PhD नाही ना. मग दळिता तांडिता तिला नाही का सापडला? तो विठुराया दळायला आला, कबीराचे शेले विणायला आला. मग ह्या सगळ्यांना जर तो मदत करतो तर तुम्हा आम्हाला का नाही करणार? करेल. आपलं विहित कर्म, जे कर्म असेल ते ओळखायचे, उत्तम रीतीने करायचे, एवढंच करायचे आपल्याला. आणि हे जर का केलं तर आपल्याला त्या उत्तम लोक प्राप्त निश्चितच होणार आहे असं म्हटलेलं आहे. आता हे सगळं आपण यज्ञाची, अग्नीची महती ऐकतोय, पण उपनिषदामध्ये एक अगदी वेगळं विधान केलेलं आहे. अगदी ह्याच्या उलट विधान केलं असं तुम्हाला वाटेल, पण नीट समजून घेतलं तर त्याचाही अर्थ कळणार आहे. अगदी ह्याच्या उलट विधान आता पुढच्या 7व्या मंत्रामध्ये केलेलं आहे. प्लवाही एते अदृढा यज्ञरूपाः
अष्टादशोक्तम अवरम येषु कर्म एतच्छ्रेयो ये अभिनंदन्ति मूढाः जरामृत्युंते पुनरेव अपि यान्ति. प्लवा काय म्हटलेलं आहे? एते अदृढा यज्ञरूपाः. यज्ञ तर करायचा, पण जर का तो श्रद्धेने केला नसेल, विधिवत केला नसेल, नुसतंच मी यज्ञ केला हे दाखवण्यासाठी किंवा तुमच्या प्रतिष्ठेसाठी किंवा 4 लोकांमध्ये सांगण्यासाठी जर का यज्ञ केला असेल, त्याच्यामध्ये जर का वेगळा हेतू असेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. याच्यातले दोष, याच्यातल्या त्रुटी, याच्यातले लूप होल्स आपल्याला दाखवत आहेत. आणि म्हणून मग असे जर का यज्ञ केले तर ते काय म्हणतात, त्याला उपमा तरी काय दिली उपनिषदकारांनी? प्लवा. प्लवा कसे प्लव? प्लव म्हणजे होडी, आणि नुसतीच होडी नाही आहे, अदृढा फुटक्या होड्या आहेत. या यज्ञ या फुटक्या होड्या आहेत. तुम्हाला वाटतं आहे आपल्याकडे होडी आहे, आपण तरून जाऊ. अहो पण ती होडी कधी दगा देईल, कारण ती फुटकी होडी आहे. तिच्यात कधी पाणी शिरेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे हे जरी सगळं महत्त्व सांगितलं असलं तरी हे यज्ञ सकाम नाही, करून चालणार नाहीत. कामनापूर्तीसाठी जे यज्ञ सांगितले आहेत ते उच्च श्रेणीचे नाहीत, तर ते खालच्या श्रेणीचे आहेत. आणि म्हणून सकाम यज्ञ हे फुटक्या होडीप्रमाणे आहेत. म्हणजे एखाद्या गोष्टीची महती सांगताना सुद्धा त्याच्यातल्या त्रुटी, त्याच्यात येणाऱ्या अडचणी सांगितल्यात. नाही तर तुम्ही म्हणाल की तुम्हीच सांगितलं तर यज्ञ करा म्हणून आम्ही केले. अहो तसं नाही आहे. करताना सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो श्रद्धा आहे. विधिवत यज्ञ सांगितलेले आहेत आणि यज्ञसुद्धा त्या 18 लोक यज्ञासाठी आवश्यक आहेत. मागे आपण पाहिलं होतं. आणि 4 ऋत्विज आहेत. ऋग्वेदाचे आहेत, सामवेद आहे, यजुर्वेद आहे आणि अथर्ववेद आहे. ऋग्वेदाचा होता आहे, सामवेदाचा उद्गात आहे, यजुर्वेदाचा अध्वर्यू आहे आणि अथर्ववेदाचा ब्रह्म आहे. आणि त्या चौघांचे 3 परत सहकारी आहेत असंही म्हटलेलं आहे. आता ह्या यज्ञाचं आणि हे 4 झाले, म्हणजे एक होता, त्याचे 3 सहकारी, त्यांची नावंसुद्धा आहेत आता आपल्याकडे. ऋग्वेदाचा जो होता आहे त्याचे जे सहकारी आहेत त्यांचीसुद्धा नावं आहेत. मैत्रावरुण, आच्छावा, ग्रावस्तुत. सामवेदाचा जो उद्गात आहे त्याचे 3 असिस्टंट आहेत, प्रस्तोता, पितृहर्ता, सुब्रह्मण्य. यजुर्वेदाचा जो अध्वर्यू आहे त्याचे प्रतिप्रस्थाता, नेष्टा, उन्नेता. आणि अथर्ववेदाचा जो ब्रह्मा आहे त्याचं ब्राह्मणाश्वसीन, आग्नीथ आणि पाता असे 3 सहकारी आहेत. म्हणजे हे झाले 4 चोक 16 यजमान आणि यजमान पत्नी असे 18 जण यज्ञासाठी आवश्यक आहेत. मग एखादा कमी जास्त चालेल का? नाही, चालणार नाही. कमी जास्त चालणार नाही, एवढेच पाहिजेत. मग ह्याच्या व्यतिरिक्त असले तरी चालते, पण हे 18 किमान पाहिजेत. यजमानाच्या जोडीला यजमान पत्नीसुद्धा पाहिजे. रामाच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे की त्यांनी सुपारीची पत्नी ठेवली होती, पण पाहिजे कोणीतरी तिथे एक प्रतीक रूपाने तरी पाहिजे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे असे हे सगळे यज्ञाची महती सांगितली आहे. पण त्याला फुटक्या होड्या म्हणून त्याला कमीपणा देण्याचा हेतू नाही आहे. तुमचा भाव त्याच्यामध्ये शुद्ध हवा हा सांगण्याचा हेतू आहे. आणि ह्याच यज्ञाचे अनेक सूक्ष्म यज्ञ पण आहेत. नामयज्ञ आहे, जपयज्ञ आहे, वाकयज्ञ आहे. थोडक्यात काय आहे, सगळं हे करताना आहुती तर द्यायच्याच आहेत. त्या ज्वाळांमध्ये आहुती तर द्यायच्याच आहेत, पण त्याच्या जोडीला आपल्या सत्कर्मांची आहुती द्यायची. आपल्या सत्कर्मांची आपण सत्कर्म करतो, आपण चांगली सज्जन माणसं, त्यामुळे आपल्याकडनं कितीतरी चांगली क्रिया केल्या जातात, पण त्याचा लगेच अहंकार होतो. लगेच आम्हाला अहंकार चढतोच. मी किती सुंदर कविता केली ना. माझं चित्रकला बघा तुम्ही, माझी कविता काय छान आहे, माझं व्याख्यान काय सुंदर आहे. मी असा आणि मी तसा आणि मी इतक्या लोकांना मदत केली आहे, मी नसतो तर ह्या लोकांचं काय झालं असतं, असा येतोच अहंकार. सारखा फणा काढून लोक काढत असतो वरती. कुठलंही कर्म केलं, साधं गीता पठण जरी तुम्ही केलं, साधा हा उपनिषदाचा अभ्यास जरी केला, तरी लगेच मला वाटायला लागतं की मी किती ग्रेट.
हे सगळं त्याला अर्पण करायचं आणि तो खरा यज्ञ आहे. कुठलंही कर्म केलं तरी म्हणायचं इदं न मम, हे माझं नाही, हे तुझंच आहे, तुलाच अर्पण केलं आहे. इतकी नम्र भावना आणि खरी मनापासून असेल तर त्या कशाचाही अहंकार होणार नाही, त्याचा गर्व वाटणार नाही आणि मग ते यज्ञकर्म होणार आहे. आणि खरंच आहे, यज्ञस्वरूप हे जीवन होता, कळेल गीता गाता गाता. हा जीवनाचाच यज्ञ करायचा आहे. प्रत्येक कर्म म्हणजे त्याच्यात घातलेली एक समिधा आहे. आणि तो यज्ञ करताना सुद्धा कसा पाहिजे, तो जिवंत पाहिजे. त्या ज्वाळा कशा पाहिजे, चांगल्या प्रज्वलित झालेल्या ज्वाळा पाहिजे, धुमसणारा नको. तुम्ही एखादं काम कसं तरी करता तेव्हा त्या ज्वाळा धुमसत असतात, त्या नीट पेट घेतच नाही. आणि आपणही पाहतो की व्यवहारात सुद्धा आपण पाहतो की अग्नी चांगला प्रदीप्त झाला नसेल तर त्याच्यावरचा स्वयंपाकसुद्धा चांगला होत नाही, धुमसणारा होतो. मग हे जीवनसुद्धा उत्साहाने परिपूर्ण पाहिजे, श्रद्धायुक्त पाहिजे. प्रत्येक कर्म हे यज्ञकर्म समजायला पाहिजे मनापासनं. आणि खरंच मग जीवन जगायला काय मजा येते. यज्ञस्वरूप हे जीवन होता, कळेल गीता गाता गाता. मग हे ह्याच्यातले गूढार्थसुद्धा कळायला लागतात. मात्र त्याच्यासाठी चित्तशुद्धी पाहिजे. आणि खरंच आहे, मागेसुद्धा आपण गीतेतही पाहिलं, यज्ञ याचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. यज्ञासाठी आचरणात आणलेली कर्म सगळी भस्मसात होतात, विलीन होतात. म्हणजे त्याचं बंधन पडत नाही, त्याचा तुम्हाला लेप लागत नाही. आणि म्हणून हे यज्ञाचं महात्म्य सांगितलेलं आहे. महात्म्यही कळलं, त्रुटीही कळल्या, कसा यज्ञ करायचा नाही हेही कळलं नाही तर मग फुटक्या होडीत बसून समुद्र तरायला निघाल्यासारखं होईल. तसंही करायचं नाही आहे. सगळ्या या गोष्टी व्यवस्थित जर का आपण पार पाडल्या तर हे यज्ञकर्म उत्तम रीतीने करता येईल. पण पुढे काय झालं, हे सगळं आमच्या ऋषींनी अगदी शास्त्रोक्त रीतीने सांगून ठेवलं होतं. पण नंतर काय झालं, त्याच्यातला मूळ भाव हरवत गेला. उरलं ते नुसतं कर्मकांड राहिलं. आणि अशा कर्मकांडाने एक वेळ समृद्धी मिळेल, ऐहिक समृद्धी मिळेल, पण आत्मज्ञान नाही मिळणार. आणि म्हणून त्याच्यातले दोष काढून टाकून कृतज्ञता किंवा विश्वमांगल्याची भावना, श्रद्धा, समर्पण ह्या गोष्टी जर का यज्ञात असतील तर तो यज्ञ मात्र मोक्षाप्रत नेणारं साधन ठरू शकेल. आणि म्हणून तर जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असं आहे. त्या तिथपर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला बघा ना, यज्ञ कशासाठी करायचा आहे. खरं तर ह्या सृष्टीची झीज भरून काढणं हाच मोठा यज्ञ आहे. आता पण त्याच्यातनं तुम्हाला काय साईड इफेक्ट्स मिळतच जाणार आहे. तुमची प्रगती, तुमची उन्नती, तुमची ऐहिक समृद्धी वाढणारच आहे. पण त्याच्यासाठी करायचं नाही. मूळ हेतू काय आहे, चांगला सद हेतू असला पाहिजे. आंब्याचं झाड तुम्ही कशासाठी लावता हो. आंब्याचं झाड लावतो आपण आपल्या बागेमध्ये, अंगणामध्ये किंवा अगदी आमराईमध्ये लावतो. ते कशासाठी लावतो, ते आंबे मिळण्यासाठी लावतो ना. पण त्याचा एक साईड इफेक्ट काय आहे, त्याची सावली पण मिळते. पण आपण सावलीसाठी आंब्याचं झाड लावत नाही. मग तसंच आहे, मुख्य फळ काय आहे, मुख्य आम्हाला मोक्षापर्यंत जायचं हे मुख्य हेतू आहे. सावली आपोआप मिळेलच. तसंच आहे, यज्ञाच्यासाठी आपल्याला या सगळ्या फुटक्या होडीत नाही बसायचं, चांगल्या होडीत बसायचे, दणकट होडीमध्ये बसायचे. मात्र असे जे करत नाहीत ते काय करतात, ते फिरत राहतात. पुढचा मंत्र तेच सांगतो, 8वा मंत्र, अविद्यायाम अंतरे वर्तमानाः स्वयं धीराः पंडितमन्यमानाः जघन्यमाना पर्यंती मूढा अंधे नैव नियमाना यथांधाः. पण नंतर काय झालं, हळूहळू यज्ञाचा मुख्य हेतू हरवत चालला. लोकांना त्या कर्मकांडातच आनंद वाटायला लागला आणि स्वतःचीच दिशाभूल करून घ्यायला लागले. आणि त्यांची परिस्थिती काय झाली, कशी झाली, अंधे नैव नियमाना यथा अंधाः. आंधळ्याला आंधळ्याने रस्ता दाखवावा अशी स्थिती झाली. आणि मग जघन्यमाना पर्यंती मूढा,
पर्यंती म्हणजे गोल 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 फिरतच राहिलेत. मूळ हेतू त्याच्यातला लोपच पावला असं नको व्हायला ना. त्यामुळे वेद हे शाश्वत आहेत. उपनिषद ही वेदांतर्गत असल्यामुळे त्याच्यात विसंगती नाही आहे. तुम्हाला वाटेल हे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे का? एकदा तुम्ही यज्ञाचे चांगले फलस्वरूप सांगताय, एकदा दुष्परिणाम सांगताय, असं नाही आहे. समजून घेतलं तर हे सगळं सुसंगत आहे, सगळं योग्य रीतीने आहे. म्हणजे बघा ना, त्या एक 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 ह्याच्यासुद्धा स्टेप्स आहेत. स्टेप्स समजून घ्यायला पाहिजेत. आता अगदी लहान नुकताच शाळेत जायला लागणारा मुलगा आहे, 2री 3रीतला, समजा 1ली 2री 3रीतला मुलगा आहे, तर त्याला आपण काय शिकवतो? ABCD शिकवतो, पाढे शिकवतो, टेबल्स म्हणायला सांगतो. ते त्या वयात योग्यच आहे, हो की नाही? 2री 3रीतल्या मुलांनी बेचे पाढे किंवा म्हटलं तर ते योग्यच आहे. आई त्याला सांगते की रोज पाढे म्हणायचे बरं का. पण हाच मुलगा जेव्हा इंजिनिअरिंगला जाईल तेव्हा आई सांगेल का? आणि आईने सांगणं तेव्हा योग्य आहे का? नाही नाही, तेव्हा काय तू बेचा पाढा म्हणणार नाही आहे. तेव्हा त्याचे प्रोजेक्ट्स वेगळे, त्याचा अभ्यास वेगळा, त्याची सबमिशन्स वेगळी. म्हणजे मग तुम्ही म्हणाला हो बेचा पाढा चांगलाच आहे ना, मग म्हणायला काय हरकत आहे? असं नसतं, असं नसतं. त्या प्रत्येक स्टेपवर तुमची कर्मही बदलत जातात, त्याच्यामागचं विचारही बदलत जातो. त्यामुळे जी कर्म साधकाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये करायला हवी तीच पुढे नाही करून चालणार. पुढे उच्चतर अवस्थेमध्ये त्याचा अतिरेक करणं हे गैर आहे. एखाद्या वेळेस पाढा म्हटला म्हणून बिघडत नाही, पण त्याचा आग्रह धरणं हे गैर आहे. त्याचप्रमाणे यज्ञातली सकामता काढून टाकून त्याचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेणं ही उच्चतर अवस्था आहे. सुरुवातीला एखाद्या वेळेस पुत्रकामेष्टी यज्ञ केला समजा पुत्र होण्यासाठी तर योग्य आहे, पण हळूहळू जशी तुमची अवस्था उच्चतर होत जाते तसतसं ही काम त्याच्यातली सकामता काढून टाकायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. समजतंय ना? यज्ञकर्म, अग्नी, त्याच्यातले धोके, त्याच्यातल्या त्रुटी हे सगळं जाणून घेत आता आपल्याला एवढंच कळलं आहे की आपलं जीवन सार्थक कसं करायचं आहे, कृतकृत्य कसं करायचं आहे. आपल्याला अविद्येमध्ये, त्या अंधकारामध्ये, अविद्येच्या सागरामध्ये बुड्या मारायच्या नाही आहेत. आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. म्हणून तर 9वा मंत्र सांगतो, अविद्यायां बहुधा वर्तमाना वयं कृतार्थाः इति अभिमन्यन्ति बालाः. अविद्येच्या मध्ये राहणारे जे अल्पमती लोक असतात ते म्हणतात आम्हाला मिळालं, आम्ही ग्रेट आहोत, आम्ही सगळी उपासना केली, आम्ही साधना केली. इति अभिमन्यन्ति बाला. ते बाल आहेत. बाल म्हणजे वयाने नाही, बुद्धीने बाल आहेत. आणि म्हणून ते त्यांना अभिमान, उगीच वृथा अभिमान वाटतो. यत्कर्मिणो न प्रवेदयन्ति रागान तेन आतुराः क्षीणलोकाः च्यवन्ते. च्यवन्ते म्हणजे खाली घसरतात, मग ते पतन पावतात. कारण कामासक्तीमुळे ते जे आतुर असतात ते खरं ज्ञान प्राप्त करू शकत नाहीत आणि कर्मफलांचा उपभोग संपल्याबरोबर ते पतन पावतात. च्यवन्ते, च्यू धातू आहे, च्युत होतात असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे जे पंडित आहेत, हे जे विद्वान आहेत, हे सगळे शहाणे, उत्साही, आस्थेवाईक आणि प्रांजल मनाचे असूनही कर्मकांडामध्ये जे गुंतून पडतात, त्याचाच पाठपुरावा करतात, त्यांच्या मनामध्ये फक्त ती कामनेची बीजच पोसली जातात. आणि अशा बालबुद्धी लोकांना स्वर्गप्राप्ती म्हणजे फायनल स्टॉप वाटतो, इति कर्तव्यता वाटते. नाही, स्वर्गप्राप्ती हे शेवटचं डेस्टिनेशन नाही आहे, अल्टिमेट डेस्टिनेशन नाही आहे. स्वर्ग ही एक मधली जागा आहे. अजून जर का ब्रह्मापर्यंत पोचायचं असेल, पुढचे आणखीन 4 लोक पार पडायचेत. इथेच थांबू नका. हीच तर परीक्षा आहे, हीच तर कसोटी आहे. आणि म्हणून त्याच्या मागे लागायचं नाही आहे. मग कसं वागायचं आहे? इष्टापूर्तं मन्यमाना वरिष्ठं नान्यश्रेयो वेदयन्ते प्रमूढाः नाकस्य पृष्ठे ते सुकृते अनुभूत्वा इमं लोकं हीनतरं वा विशन्ति. काय करायचे? इष्ट आणि पूर्त एवढं तर करू शकतो. इष्ट म्हणजे छोटे मोठे यज्ञ करायचे आणि आपूर्त म्हणजे समाजाला उपयोगी कामं करायचे. धर्मशाळा बांधणं, पाणपोया उभ्या करणं
इतरांसाठी, समाजासाठी, अनाथांसाठी, गरिबांसाठी काही काम करणं म्हणजे इष्ट आणि आपूर्त, इष्टापूर्त. आणि मग हे सगळं करत असताना त्याला स्वतःच्या कामना त्याच्यात घुसडायच्या नाही आहेत. त्याचं नाही तर मग सगळं केलेलं वाया जातं. माझं नाव व्हावं, माझी पार्टी लावावी, या नावाने चौकात माझी प्रसिद्धी व्हावी, नको नको, केलेलं सगळं वाया जातं. त्यामुळे पुण्य करताना ते गुपचूप करायचे आणि पाप करूच नाही आहे, पण चुकून झालं तर ते उघड करायचे. एवढंच तत्त्व आपण लक्षात ठेवूया. त्यामुळे दान देताना सुद्धा दान घेणाऱ्याला अपमान वाटणार नाही, त्याला कमीपणा येणार नाही, अशा रीतीने दान शक्यतो गुप्तच ठेवायचे असं म्हटलेलं आहे. आणि देताना सुद्धा आपण पाहिले मागे, अदेशकाले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते, असं द्यायचंच नाही. अपात्री दान नाही, अदेश नाही, अकाली नाही. दान देताना सुद्धा ते गुपचूप द्यायचे, त्याचा सत्कार करून. असत्कृतम अवज्ञातं तद्दानम, त्यामुळे ते चुकीचं ज्ञान आहे असंही म्हटलेलं आहे. आता पुष्कळ आपण बोललो, यज्ञ, अग्नी, फुटक्या होड्या, इष्ट, अपूर्त सगळं झालं. आता पुढे म्हटलेलं आहे, तपश्रद्धे ये ह्युपवसंती अरण्ये शांता विद्वांसो भक्ष्यचर्याचरन्तः. कसे आहेत जे लोक अरण्यात राहतात, तप आणि श्रद्धा आचरतात, त्यांनी काय केले, आपल्या इंद्रियांचं दमन करून शांत चित्तता प्राप्त करून घेतली. आमचे शंकराचार्य, आमचे समर्थ तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर शांतपणाने जाऊन राहायचे. कितीही संसारामध्ये अडचणी असल्या तरी त्याचा त्यांच्यावर काही परिणाम व्हायचा नाही. आणि जे भैक्षचर्यां चरन्तः, भिक्षा मागणं, भिक्षा ही कामधेनू म्हटलेलं आहे, असं ज्यांचं आचरण आहे त्यांची सगळी कर्म भस्मसात होतात आणि विकाररहित ते होतात. आणि अविनाशी ते अमृत आणि अविनाशी पुरुषाच्या ठिकाणी सूर्याच्या मार्गाने जातात. सूर्यद्वारेण ते विरजाः प्रयांती, सूर्याच्या मार्गाने जातात. यत्र अमृतः सः पुरुषः ही अव्ययात्मा, असंही म्हटलेलं आहे. पुढे आता आणखीन 2 श्लोक राहिलेत. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेदमाया नास्त्य कृतेन तद्विज्ञानार्थम स गुरुन एव अभिगच्छेत समितपाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. पुन्हा शब्द आला बघा, समितपाणी. पुष्कळ वेळा बोलले, हातात समिधा घेऊन कुणाला शरण जायचे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा गुरूंना शरण जायचे. कशासाठी, तद्विज्ञानार्थम, जाणून घेण्यासाठी. म्हणजे जो खरंच ब्रह्मजिज्ञासू ब्राह्मण आहे त्यांनी आपल्या कर्मानुसार प्राप्त झालेल्या लोकाचा उपभोग घेतल्यानंतर जे अकृत आहे, शाश्वत आहे, ते काही नुसतं कर्म करून मिळण्यासारखं नाही हे जाणायचे, कामनांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि एखाद्या ब्रह्मनिष्ठ गुरूंकडे जाऊन उपदेश घ्यायचा आहे, जो शौनकानी अंगिरसांकडनं घेत आहेत. आणि त्यांच्या निमित्ताने आपल्यालाही हे ऐकायला मिळतं आहे अंगिरस काय सांगतात. आता अगदी अखेरचा मंत्र बघूया. अगदी अखेरचा, तस्मै स विद्वान उपसन्नाय सम्यक प्रशांतचित्ताय शमन्विताय येनाक्षरं पुरुषं वेद सत्यं प्रोवाचतां तत्वतो ब्रह्मविद्याम. शिष्य कसा आहे, शिष्यसुद्धा उत्तम पाहिजे, गुरु तर पाहिजेच पण शिष्य उत्तम पाहिजे. आता कसा आहे हे शौनक ऋषी कसे आहेत, प्रशांत चित्ताय, ज्यांचं मन शांत झालं. गुरुने कितीही बोललं आणि मनात जर का खळबळ असली, मनात जर का पूर्वग्रह दूषित जर का मन असेल, बायस माइंड असेल, तर गुरुने कितीही सांगितलं तरी पटणारच नाही. पण हे शौनक कसे, प्रशांत चित्त आहे, मन अतिशय शांत होतंच. आणि आता हा उपदेश ऐकून आणखीन शांत झालेलं आहे. आणखीन कसे आहेत, शमन्विताय म्हणजे ज्यांच्या इंद्रियांवर ज्यांचा संयम उत्तम आहे ते. नंतर उपसन्नाय, सम्यक उपसन्नाय, जो यथाशास्त्र समीप आला आहे. गुरूंकडे जाऊन कॅज्युअली नाही बोलायचं,
व्यवस्थित त्याच्या एक विधीपूर्वक त्यांना नमस्कार करायचा आहे, प्रणिपात करायचा आहे, प्रश्न विचारायचा आहे, सेवा करायची आहे. सम्यक उपसन्नाय. आता शौनक असेच सम्यक उपसन्नाय, प्रशांतचित्ताय, शमन्विताय. आणि अशा शिष्याला, ही चतुर्थी विभक्ती आहे, अशा शिष्याला आता गुरु काय म्हणतात, प्रोवाच. गुरूंनी सांगितलं त्या विद्येला तत्वविवेचनपूर्वक त्यांनी शिकवलेलं आहे. शिष्याची परीक्षा घेऊन या सगळ्या कसोट्यावर जर का तो शिष्य खरा उतरत असेल तर त्याला हा सगळा उपदेश करावा. आणि शौनक असा होता, अंगिरस तसे होते. आणि म्हणून हा दोघातला संवाद आहे, हा साधा संवाद नाही आहे, संसारातला व्यवहारातला ऐहिक रूपातला संवाद नाही आहे, तर हा पारलौकिक पातळीवर, उच्च पातळीवर गेलेला संवाद आहे. आणि म्हणून हे उपनिषदातला संवाद आहे, हा साधा संवाद नाही आहे. आणि हा संवाद ऐकून बोलतायत कोण, अंगिरस ऋषी सांगतायत. शौनक अतिशय श्रद्धेने, निष्ठेने, अतिशय जिज्ञासेने हे सगळं ऐकतोय. आपल्यालाही तशी जिज्ञासा, तशी तळमळ, तशी ओढ या ब्रह्मज्ञानाविषयी, या ब्रह्मप्राप्तीविषयी असेल तर आपल्यालाही ह्या शब्दात न सापडणारं असं तत्त्व बिटवीन द लाईनसुद्धा सापडू शकेल. शब्द फक्त वर्णन करतील, पण शब्दात दोन ओळींमध्ये लपलेलं जे गुह्यार्थ जो आहे तो कळण्यासाठी आपल्याला श्रद्धा, जिज्ञासा, तळमळ आणि अर्थातच ईश्वरी कृपा, गुरुकृपा हवी, तरच आपल्यालासुद्धा ह्याचा लाभ होईल. आपण आत्ता ह्या दिशेने केवळ एक पाऊल टाकलं आहे, केवळ एक पाऊल. उपनिषदातलं फक्त शाब्दिक ज्ञान झालेलं आहे, पूर्ण परिपूर्ण अनुभूतीचं तर ज्ञान अजिबात नाही आहे. प्रचित पाहेल ते शहाणे असं समर्थ म्हणतात. आपल्यालासुद्धा याची प्रचिती येण्यासाठी वारंवार याचा अभ्यास व्हायला पाहिजे. याच्यासाठी गुरूंना शरण जायला पाहिजे, ईश्वरी कृपा व्हायला पाहिजे. तर निश्चितच हे उमगायला लागेल, हे समजायला लागेल. आणि आपल्यालासुद्धा त्या अग्नीच्या ज्वाळा आहेत त्या आपल्यालाही म्हणतील, एही या इकडे, दिस वे. असं करत आपल्यालाही त्या मोक्षाच्या मार्गाने जाता येईल अशी निदान प्रार्थना करूया. आणि आज इथेच थांबूया. शेवटचे 2 शांती मंत्र म्हणूया आणि समारोप करूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः सुखमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.